राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात कामकाज उरकण्याचा प्रयत्न सुरू आहे। विधानसभेत सकाळपासून सरकारने विधेयक मांडून मंजूर करण्याचा धडाका लावला। काल बैलगाडा शर्यतीचं विधेयक मांडून मंजूर झाल्यानंतर आज सरकारने पत्रकार आणि माध्यम हल्ला विधेयक मांडण्यात आलं। हे मंजुरी होईल कारण आजही विरोधक विधानसभेत उपस्थित नसून ते विधिमंडळ परिसरात आंदोलन करतात। विरोधकांनी राज्य सरकारची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढली। अजितदादा पवार आपल्या बरोबर आहेत। सर काय झालं, संघर्ष यात्रा झाली, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या प्रेत यात्रे काढण्याचा नक्की हेतू काय? याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून आम्ही ही मागणी करत होतो, व्यवस्थित मागणी करत होतो, वेगवेगळी आयुध वापरून मागणी करत होतो। ती मागणी करत असताना ते म्हणत होते की आम्ही दिल्लीला जातोय, आम्हाला द्यायची आहे, आम्ही विचार करतोय कशी दिली पाहिजे। त्यांनी काय पॅटर्न ठरवलेलं उत्तर प्रदेशनी, आता उत्तर प्रदेशनी दिली, बाकीच्या राज्यांनी दिली आणि हे सगळं होत असताना हे डिले करत चाललेले आहेत। आज शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा दिवस असताना पण त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही। त्यांच्याच घटक पक्ष असणाऱ्या एका सहकाऱ्यांनी पण डिमांड केलेली आहे की कर्जमाफी दिली पाहिजे। त्यावेळेस गोंधळ त्यांनी सभागृहात घातला तर स्वतः चीफ मिनिस्टरनी उठून सांगितलं की नाही, आम्ही सकारात्मक आहोत, कर्जमाफी देण्याच्या बद्दल आमचा विचार चालू आहे, आम्ही लवकरच कर्जमाफी देतो। अरे लवकर कधी देतो? रोज शेतकरी आत्महत्या करतायत, बाकीच्या ठिकाणी हायकोर्ट निर्णय देतोय तिथं कर्जमाफी द्या, बाकीच्या ठिकाणी वेगवेगळे स्टेटचे चीफ मिनिस्टर, जे चीफ मिनिस्टर एक महिना झालं नाही उत्तर प्रदेशचे चीफ मिनिस्टर झाले, ते जर कर्जमाफी देऊ शकतात तर 2.5 वर्ष चीफ मिनिस्टर असणारे देवेंद्र फडणवीस का देऊ शकत नाही? हा माझा त्यांचा सवाल आहे। आमचा फक्त संघर्ष यात्रा हा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी म्हणून आहे। उद्याच्याला त्यांनी निर्णय घेतला तर आम्ही संघर्ष यात्रेचं तशीच पुढे चालू ठेवत विजय यात्रा त्याच्यामध्ये कन्वर्ट करू। आमदारांचं निलंबन अजून मागे घेतलं नाही, त्याबद्दल काय म्हणणार? आमदारांचं निलंबनाचा हा मुद्दा आता आमच्या दृष्टीने गौण आहे। आमच्या दृष्टीने विरोधकांच्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा कर्जमाफीचा आहे आणि कर्जमाफी ही राज्याच्या प्रमुखाला घ्यावीच लागेल, त्याशिवाय त्यांना पर्याय नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।